काहीच नाहीये. खरं तर अभ्यास त्या ताई आहेत, त्या आई आहेत, मावशी आहेत, त्यांनी आपल्याला दाखवून दिले की आम्ही सुद्धा 2 पुस्तकं वाचल्याच्यानंतर खरं काय जगासमोर दाखवून देऊ शकतो आणि त्याचा पाया त्यांनी रोवलेला आहे. आणि म्हणून आज ही सुरुवात ही अतिशय आनंदाची आहे. खरं तर असं म्हणतात, माणसाने पुस्तक वाचलं की मस्तक सशक्त होतं आणि एकदा सशक्त झालेलं मस्तक विनाकारणपणापुढे नतमस्तक होत नाहीये. असं वाचलेलं पुस्तक, वाचलेली रमाई असेल, वाचलेल्या सविताताई आंबेडकर असेल, हे सगळं तुम्ही आज जगाला ठणकावून सांगू शकता, याचा अतिशय आनंद आहे. आणि त्याची सुरुवात त्याच्या गायकवाड सरांनी केली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. बरोबर 71 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथे येऊन गेलेले आहेत. त्याची उदाहरणं दिले, ते कोणामुळे आले किंवा कसे आले हे सगळं आपल्याला ज्ञात आहे. मागच्या मला वाटतं 4-5 महिन्यापूर्वी, काय 6-7 महिन्यापूर्वी आमचे मित्र खंडेकर सर, खरं तर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या इंद्रायणी महाविद्यालयात मराठी विषय आणि पत्रकारिता हा विषय शिकवतो आणि त्यावरून विद्यार्थी म्हणून आलेले होते. आणि मग बोलताना विषय निघाला, सगळ्या गोष्टी सांगितल्या. पण त्या अगोदरही आमचे पाठीमागं सन्माननीय मित्र प्राध्यापक जगताप सर आहेत, त्यांनी सांगितलं की टेक्सास गावात खूप मोठं काम करायचं आहे आणि आपल्याला जायचं भेटायला. तर तो एक आनंद होता सर. पण त्यांनी काय आपलं बोलता तुम्हाला सांगितलं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये डॉक्टर मनोहर जाधव नावाचे मोठे प्राध्यापक आहे, विचारवंत आहेत, संशोधक आहेत, हे आपल्याला ज्ञात आहे. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाची प्रमुखही होती. नंतर त्यांनी टेक्सास गायकवाड काय आहे किंवा बोधी रंगभूमी असेल, दलित रंगभूमी असेल, त्याला नवा आयाम आणि वेगळं वळण देणारं नाव टेक्सास गायकवाड वेगळं आहे. आधी त्याची मारेकरी असेल किंवा वेगवेगळी नाटकं कशी ही गेली, की सगळा इतिहास अगदी डोळ्यासमोर तरळत होता. आणि खरं तर सर मी तुम्हाला सांगतो की सरांनी मला विचारलं पण नाही तुम्हाला यावेळेस इथे बोलायला यायचंय म्हणून. नाव टाकून होतं पत्रिकेत आणि मला मेसेज केलं की तुम्हाला या दिवशी बोलायला यायचंय. खरं तर मी येण्याच्या मनस्थितीत नव्हतो खरं, कारण आत्ताच 1 महिना होतोय माझी वडील गेली आणि त्यात मी सावरत होतो. आणि ते सावरत असताना मला यांना कसं नाही म्हणायचं आणि इथे जाऊन मी बोललं पाहिजे हे माझ्या मनात मनस्वी होतं. म्हणून तर आज मी इथे आलो. खरंच मी आज धन्य यासाठी झालोय की माझ्या अगोदर तुम्ही यांना इथे बोलायला दिलं, त्याचं मला अत्यंत समाधान आहे. मावशी तुम्ही बोला, ताई तुम्ही बोला, याचं समाधान यासाठी आहे की आतापर्यंत रमाबाई आपण समजून सांगितल्या, पण सविताताई आंबेडकर समजून सांगायला धाडसानं तुम्ही उभ्या राहिल्याशिवाय हा हरत आपल्याला सगळ्यांना समोर घेऊन जायचं आहे. खरं तर मला जे बोलायचं ते बऱ्यापैकी तुम्ही बोलून झालेला आहात. मी वेगळं सांगावं असंही काही नाही, फक्त पाठीवरती थाप घेऊन लढ म्हणा अशी लढ म्हणणारी प्रेरणा देणारी बाबासाहेबांच्या आयुष्यात उत्तर हातामध्ये हिमालयाची सावली होऊन उभी राहणारी एक लाईट एक माता तिथे जन्माला येऊन गेली, तिचा इतिहास मात्र विसरता कामा नये. आणि सर आपण जे नवराष्ट्र माताच्या एक यादी केली आणि त्याच्यामध्ये सविताताईचं नाव टाकलं, हा इतिहास आज इथे नव्या अक्षराने लिहिला जाणार आहे. त्याचं कारण असं आहे की आता माझ्या बहिणींनी, ताईंनी, सगळ्यांनी सांगितलं, मावशींनी सांगितलं की आतापर्यंत सविता आंबेडकरांना उपेक्षित होण्याची कारण काय किंवा त्यांना उपेक्षित का ठेवायचं होतं. खरं तर माझं व्यक्तिगत मत असं आहे सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात जाऊन आले, वकील झाले, जगाला न्याय देण्यासाठी समोर आले. त्याचबरोबर महात्मा गांधींचा उदय झालेला राजकारणामध्ये 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी ही 2 नावं देशाच्या राजकारणात अत्यंत महत्वाची आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे शहराकडे चला आणि महात्मा गांधी म्हणायचे खेड्याकडे चला. हा विरोधाभास खूप वेगळा आहे. हा विरोधाभास अजिबात कोणाच्या लक्षात येत नव्हता. पण असं का म्हणत होती ही महामानव, दोघेही दोघेही देशाच्या राजकारणात मोठे ज्ञानी, राजकारणामध्ये दोघेही तितकेच आहेत. आणि असं का एक जण म्हणतो खेड्याकडे चला आणि एक जण म्हणतो शहराकडे चला. दलित लोकांची जी काही दमछाक होत होती ती गावाकडे मोठ्या प्रमाणात होत होती आणि शहरात आल्याच्या नंतर जो छुपा जातीवादीचा अजेंडा आहे तो कमी प्रमाणात जाणवतो. तो नाही असं नाहीये, तो दिसतो सगळीकडे. पण शहरात आल्यावर ती दमछाक कमी होईल, 2 पुस्तकं तुमची मुलं वाचतील आणि मग तुम्हाला ज्या विचार करण्याच्या प्रेरणा मिळतील. एक पुस्तक आपण बरीच पुस्तकं वाचली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती 100 पेक्षा जास्त चरित्र आधारित सर.
100पेक्षा. बाबासाहेब ज्याला जसे भावले जसे वाटले तसे मांडलेले आहे. मग कोणी गाण्यातून मांडले, कोणी जवळ जे सहकार्याने सहवास लावला त्यांनी तसे मांडले, कोणी ऐकू स्वरूपात मांडले, पण मांडले. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे, बाबासाहेबांना न्याय देणारं एकमेव पुस्तक एकच आहे ज्याचं नाव आहे डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासा. हे पुस्तक सविता आंबेडकरांनी लिहिले. हे का? कारण मी बाबासाहेबांना पाहिलं नाही, पण मी बाबासाहेबांना ऐकून लिहित असेल तर बाबासाहेबांचे बाकीचे पैलू मी मांडू शकत नाही. जे पैलू तुम्ही पण मांडू शकत नाही, जे पैलू बाबासाहेबांचे सहकारी असतील ते सुद्धा मांडू शकत नाही. पण एक पत्नी म्हणून जी धाडसानं मांडू शकेल, लिहू शकेल, ते सविता आंबेडकरांनी केलं. माझा असं व्यक्तिगत म्हणजे पुस्तक सर्वांनी वाचा, डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासा. त्याची पहिली आवृत्ती अगोदर लिहिली आणि 2013 दुसरी आवृत्ती आहे. विजय शिवाडे यांनी ते सगळे संपादन केलेले. त्या पुस्तकामध्ये सविता आंबेडकर काय काय आणि कशा व्यक्त होतात हे बघा. हे अगोदर एक आता ताईंनी उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांनी जे दुसरं लग्न केलं त्याचा सहवास किती 8 वर्षाचा आहे. फक्त 8 वर्षाच्या काळामध्ये 8 ते 9 वर्षाच्या काळामध्ये सविता आंबेडकरांनी जे काम केलं बाबासाहेबांना उभं राहण्यासाठी, पाठीवरती हात घेऊन लढ मारण्याची, एकमेकांना जी बळ देण्याची भूमिका होती ती जगात कोणीही घेऊ शकलेलं नाही. आपण थोडं जरा जातीवादाच्या पलीकडे जाऊया. जातीवाद आपण बरेच जण करतो, पण जातीवादाच्या भूमी ह्या आपल्याच मनात जास्त आहेत असं मला वाटतंय. आपल्याच मनात का? तर जर तुम्ही नाटकाला खूप सुंदर नाव दिले, आम्ही देशाची मायेकरी. म्हणजे आपण आपलं तुम्ही काय असायचं, एक ब्राह्मण स्त्री, थोडं व्यक्तिगत घेऊ नका किंवा जातीचे घेऊ नका. तसं करायचं असतं तर लग्नच केलं नसतं बाबासाहेबांसोबत. बाबासाहेबांनी थोडंच केला होता. त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये एक किस्सा आहे त्या पुस्तकामध्ये सर, की बाबासाहेबांना औषध उपचारासाठी अत्यंत गरज होती आणि त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्या वयात तुम्हाला ह्या वेळेत घ्यायच्या, हे औषध ह्या वेळेला घ्यायचे. ते म्हणजे सर मला देणारं औषध आज माझं कोणीच नाही जवळचं. 3-4 लेकरं गमावले, बायको गमावली, वडील गमावले, काहीच नाही आयुष्यामध्ये. फकीर. आणि हा माणूस देशाला उंचावर नेण्याची भाषा करतोय, देशाला वेगळ्या वळणावर नेण्याची भाषा करतोय, माझ्या झोपलेल्या समाजाला जागी करण्याची भाषा करतोय. जवळपास 13 वर्ष रमाई गेल्याच्या नंतर, 13 वर्ष एकाकी जीवन जगल्याच्या नंतर लेकरांचं दुःख आहे पाठीशी, वडील गेल्याचं दुःख आहे, पत्नी गेल्याचं दुःख आहे. एवढं सगळं घेऊन जाताना देशाच्या राज्यघटनेची भार आपल्या शिरावर आहे याची जाणीव आहे. आजारपणाची भीती माहिती आहे. खरं तर 1900 जे बाबासाहेबांचे पत्रिकावर सापडतात ना, बरेच पत्रिकावर झाले, 1922 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या व्याधी आजारांनी ग्रासलेले होते असं दिसतंय. मग ते पुढे मुक्त नाही आलं, 1927 मार्च 2013 सत्याग्रह आला. ह्या सगळ्या सशिवर्तनीमध्ये बाबासाहेब स्वतःचं जीवनच जगले नाही. 13-14 वर्षाचा काळ गेला आणि मग बाबासाहेबांनी लग्न करावं असा जो निर्णय घेतला तो योग्य होता. त्याचं कारण असं होतं, बाबासाहेबांनी शतुपाय नव्हते हे आपल्याला माहिती, आता भाव खंजरले हे पण माहिती. बाबासाहेबांनी कपड्याच्या बाबतीत कधीच कॉम्प्रोमाइज केले दिसत नाही. सूट बूट काय बनवतो बाबासाहेबांचा फोटो. फक्त मला सर एकच फोटो असा दिसला जो सविताताई आंबेडकरांनी बाबासाहेबांना योगा शिकवला होता. तो 1954 साली त्यांच्याकडनं योगा करून घ्यायचे आणि त्या योगा करून घेताना बाबासाहेबांची कसरत आणि तिथं सविताताईंचं मोटिवेशन हे तिथे दिसून येतं. हे जर केलंच नसतं तर आज बाबासाहेबांना सर जे आयुष्य लाभलं कदाचित तेही 64 वर्षाचं आयुष्य तेही लाभलं नसतं. दुर्दैवानं बुद्ध आणि त्यांचा धर्म अर्ध्यावर सोडावा लागला असता आणि जगाचा इतिहास मात्र वेगळ्याच पेनाने लिहावा लागला असता. खरं तर त्या पेनातली शाही म्हणून आज सविताताई आंबेडकरांकडे आपण पाहिलं पाहिजे. त्या पेनातली शाही काय झालेली आहे, त्या पेनातल्या शाही झाल्यामुळे आज बुद्ध आणि त्यांचा महिना हा आज आपल्या समोर आलेला आहे आणि जगाच्या इतिहासामध्ये तो ग्रंथ त्यांच्या प्रेरणेमुळे आला असं म्हटलं तर अजिबात अवघड नाही. 1956 म्हणजे त्या पुस्तकात असा उल्लेख केला की 1954 जेव्हा इथे आले बाबासाहेब तर त्यांनी 2 मूर्ती रंगून आणलेल्या होत्या बाबासाहेबांनी. बुद्धांच्या उघड्या डोळ्यांची मूर्ती, ती एक मूर्ती इथे बसवली आणि दुसरी मूर्ती त्यांच्या संग्रही आहे.
खरं तर बाबासाहेब गेल्याच्या नंतर इतिहास जपून ठेवण्याचं काम माई आंबेडकरांनी केलेलं आहे. कोणता इतिहास जपला? बाबासाहेबांची कपडे तुम्हाला बघायला मिळाले असते का? बाबासाहेबांच्या खात्यावर जेवढे तो खात बघायला मिळाला असता का? बाबासाहेबांच्या पेनाने राज्यघटना तो पेन बघायला मिळाला असता का? बाबासाहेबांनी ज्या ज्या वस्तू वापरल्या त्या वस्तू संत आंबेडकरांनी वापरल्या, त्या त्यांनी जीवापेक्षा जास्त जपून ठेवल्या. आणि अशा वस्तूंचं संग्रहालय करून आज आपण सिम्बॉयसिस जे महाविद्यालय आहे बालभारतीच्या तिथेही आहे आणि महाराष्ट्रातल्या भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या वस्तू ठेवलेल्या आपल्याला बघतात. याचं सर्व श्रेय संत आंबेडकरांना नक्कीच दिलं पाहिजे. त्यांच्याशिवाय हा इतिहास जपता आला नसता. तो इतिहास आपण वाचला पाहिजे. ते पुस्तक सगळ्यांनी आवर्जून वाचा, जसं वेळ वेळ तसं वाचा. त्यातल्या संताताई आंबेडकर वेचून घ्या आणि त्या जगाला सांगा. सर तुम्हाला मी विनंती करतोय, तुम्ही एक चांगलं उत्तम नाटककार आहात आणि बोलता बोलता आता तुम्ही सांगितलं की राहुल सरांनी कलेक्टरचा रोल केलाय का तुमच्या चित्रपटामध्ये, तुम्ही वडिलांचा रोल केलाय, तुम्ही आईचा रोल केलाय, तुम्ही मावशीचा रोल केलाय. मला इतकं म्हणून आलं की तुम्हीच एखादा रमाईवरती, तुम्हीच एखादा संताताई चित्रपट का करू नये, ही प्रेरणा त्याचं कारण असं आहे, ज्या काही मगाशी सांगत होत्या संत आंबेडकरांना गावाकडच्या किंवा जुन्या विचारांच्या म्हणा किंवा जात्यावर ओव्या म्हणणाऱ्या आईने आजी म्हणा थोडं वेगळ्या चष्म्यातून पाहण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्यांच्या चष्म्यावरची धूळ पुसण्याचं काम कोणी करतात, त्यांच्या चष्म्यावरची धूळ पुसण्याचं वायभर मला व्हायचंय एवढं मात्र मी तुम्हाला ही प्रेरणा घेऊन आपल्याला जगायचंय, ही प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जायचंय. पाठीवरती थाप घेऊन धड म्हणणार आपल्याला कुठेतरी व्हायचंय. या परिसरामध्ये खरं तर तुम्ही पूर्ण तालुक्यात बरोबर ना, मी चुकत नसेल तर पूर्ण सुरू तुम्ही इथे आलाय. खांडेकर तुम्ही तर विदर्भातले ते सुरू बहुजन संघटन नावाचं चॅनल सुरू करून 2019 पासून एकही दिवस खडा न करता रोज कोणाचं ना कोणाचं व्याख्यान महाराष्ट्रातल्या नामवंतांचं मला सांगायला की तो आनंद वाटेल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉक्टर नरेंद्र जाधव सर त्यानंतर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य झाले, केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य झाले आणि त्यांच्याबरोबर मला त्यांचं स्वीय साहेब पीए म्हणून काम करण्याचं दिल्लीमध्ये मी त्यांच्याबरोबर काम केलं. तिथे काम करत असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 पुस्तकामध्ये मी त्यांना मदत करत होतो. मला त्यांनी त्या 14 पुस्तकामध्ये सहभागी करून घेतलं की हे काम आपल्याला करायचं, हे काम तुमच्याकडे झालं पाहिजे, मला तुमची मदत पाहिजे. सरांनी मला एक संधी दिली आणि म्हणून आज मला तुमच्या पुढे काही बोलण्याची शब्द सुचता येते. हेच काम आता बाबासाहेबांवरती अगदी बालपण ते शेवटपर्यंत इतिहासातले महत्वाचे जे टप्पे होते त्यातलं एक पुस्तक आता सुद्धा प्रकाशित झालेलं आहे. तेही आपण सगळ्यांनी आवर्जून वाचलं तर वेगळ्या रमाई आपल्याला समजू शकतात, वेगळ्या संत आंबेडकर आपल्याला समजू शकतात. माझा अक्षर नाही म्हणणार पण जरा स्पष्ट झालं सांगतोय. बाबासाहेबांवर आतापर्यंत सगळ्यात जास्त गाणी आलेली, ही कोणत्याच महामानावर गाणी आली नाही. इतकी गाणी बाबासाहेबांवर आली. पेनावर गाणं आले, गाडीवर गाणं आले. बाबासाहेब ज्या गाडीवर फिरायची त्या गाडीचा ड्रायव्हर पण व्हावं असं मामा दादांना पण वाटायचं आणि मग ते गाणं पण द्यायचे. एक दिवसाचा मी ड्रायव्हर भोगा वगैरे. बाबासाहेबांच्या सूरपुटावर गाणी आले, बाबासाहेबांच्या टायपोटावर गाणी आले. पण एकाही मर्दाला किंवा एकाही शाहिराला संताताई आंबेडकरवर गाणं लिहिलं असा सूर सापडला नाही. असा तो हरवलेला सूर मात्र इथून पुढे निर्माण होईल अशा आशा निर्माण करतो. अशा गाणं संत आंबेडकर करतो. एक तरी गाणी एक गाणं आलं की दुसरं गाणं तयार होते, दुसरं गाणं आलं की आणखी गाणी तयार होती. त्याचं कारण असं आहे सर, बाबासाहेबांना पुढचा जो 8 वर्षाचा काळ लाभला, 8 वर्षाची जी सहवास लाभला, त्या 8 वर्षाच्या काळामध्ये मी थोडे काही मुद्दे नोट केलेले होते ते विसरू नये म्हणून ते मी ते सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. त्या मुद्द्यामध्ये किंवा एकाही पडलेल्या शिलेदाराची सावली म्हणून ही जी काही संताताईंनी भूमिका बजावलेली आहे ती भूमिका, तो त्यांच्या आयुष्यातला लाईट हाऊस, तो त्यांच्या आयुष्यातला दीपस्तंभ, हे जे काही पैलू आहे हे पैलू जसे अगोदर आपल्याला रमाईचे सांगता येतात तसेच ते पैलू आपल्याला संत आंबेडकरांचे आता माई साहेबांचे सांगता यायला पाहिजे. हे कोण सांगू शकणार आहे? हे तुमच्या आमच्या मुलांना कोण ह्या हरवलेल्या मोबाईलच्या विडग्या कोण सांगणार आहे? तर याच पद्धतीने तुम्ही जे बिहारामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेत आहे
वेगवेगळे इथे तर 25 डिसेंबरच्या दरम्यान किंवा मध्येच जेव्हा जेव्हा इथे मोठा उत्सव म्हणून आपण इथे पाय ठेवायला जागा नसते, गाड्या जायला जागा नसते, इतका मोठा हा रथ इथे आलेला आहे. बाबासाहेब खरे दोन गोष्टी होती सर. हे एकीकडे बघा 25 डिसेंबर 1954 सोड आहे पुढे बाजूला. हे बाबासाहेबांना 26 डिसेंबर पण तारीख घेता आली असते इथे पुढे स्थापन करण्याची. 25 डिसेंबरच का? त्याच्या पाठीमागे खूप गरीब बाबासाहेबांचे होते. कालातीत विचारांचे जे महापुरुष म्हणतात आपण, कालातीत विचारांचे 100-200 वर्ष जाऊ द्या, यांचे विचार परत ते आणखी जिवंत होतात. मग त्यात फुले आले, शिवराय आले, डॉक्टर आंबेडकर आले, शाहू महाराज आले, साईराव गायकवाड आले, जे जे लाईट हाऊस होते तिथे आले. 25 डिसेंबर का? तर 25 डिसेंबरला असतो नाताळ, आणि 25 डिसेंबरला नाताळ असल्यामुळे ह्या चुका आपल्या पण नाही किंवा आपल्या पूर्वजांच्या पण नाही. आपल्याकडे इंग्रज आले, त्यांनी तो नाताळ सण रुजवला, फुलवला. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये सर, मी नगर जिल्ह्यात राहतो, शेवगाव तालुक्यात. नगर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांच्या विचारांचं वारं म्हणावं तितकं नाहीये. जास्त वारं ख्रिश्चन मायनॉरिटीच्या किंवा ह्या पद्धतीचं आहे. जेव्हा पर्यायच नाही तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, तेही योग्य आहे. ते योग्य का आहे? बाकीचे हिंदू धर्माचे 18 पगड जातीचे सण उत्सव साजरे करत बसण्यापेक्षा एकच काहीतरी केलं बरोबर. आणि मग जेव्हा बाबासाहेबांचे विचार तिथपर्यंत पोहोचले तर आता ती लोक एकीकडे जय ख्रिस्त पण म्हणतात, एकीकडे जय भीम म्हणतात. मला हे सोडायचं नाही आणि मला बाबासाहेब पण सोडायचे, पण हे काही सोडता येत नाही. धरलं तर पळतंय, धरलं तर चालतंय, सोडलं तर पळतंय, अशी काहीतरी भूमिका होती. ह्या दोलायमान परिस्थितीमध्ये काहीतरी विचार घेऊन येणारी वैचारिक क्रांती म्हणून अपेक्षित होतं. ही क्रांती मात्र आपल्याला आता ह्या अंशामध्ये लढाई लागणार आहे. आपण ही पुस्तिका छापली, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हे बाबासाहेबांनी काय वाचन केलं होतं, हे भाषण तुम्ही ह्या लोकांपर्यंत पोहोचवताय, समाजापर्यंत पोहोचवताय, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी तळेगाव दाभाडेमध्ये निलया नावाची सोसायटी आहे. निलया हेला जवळ आहे, 450 फ्लॅट्स आहेत आमच्या तिथे. आणि मलाही वाटलं गणपती उत्सव साजरा करताय, करूया. शिवजयंती साजरी करताय, करूया. फुलेंची पण करूयात आपण, बाबासाहेबांची पण करूयात आपण. आणि म्हणून आम्ही तो विचार घेतला आणि मी त्या सोसायटीमध्ये माझे सहकारी, त्या सोसायटीमध्ये शिवराय फुले आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव सोसायटीमध्ये आणि समविचारी लोकांना आम्ही सगळ्यांना एकत्र करतो. जय भीम निलय असा एक आम्ही ग्रुप केलेला आहे आमचा. आम्ही दर पौर्णिमेला प्रत्येकाच्या घरी जातो. बाबासाहेबांचे विचार असतील, रमाईचे विचार असतील, सविताबाईंचे विचार असतील, आम्ही आमचे सांगण्याचा प्रयत्न करतो. आम्ही या पद्धतीने पुढे जात असताना आम्हाला तुमची प्रेरणा खूप महत्वाची वाटते, ही सगळ्यांची प्रेरणा आम्हाला महत्वाची वाटते. खरं तर सिम्बॉल ऑफ नॉलेज नावाचं इंटरनॅशनल स्कूल इथे सुरू होते, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे आणि त्याची सुरुवात, याची विचार, याची उजवा म्हणून ज्या काही आपण पाठीमागे माता नवराष्ट्र म्हणून खरं तर ते नऊ उत्सव साजरे होताना हा आजचा कलर तो, उद्याचा कलर तो, हा रंग तो रंग, त्या रंगापेक्षा बाबासाहेबांनी दिलेले रंग मला महत्वाचे वाटतात. शासकीय नोकरीमध्ये स्त्रियांना दिलेला मान सन्मान तो रंग मला महत्वाचा वाटतो. शासकीय नोकरीच्या पलीकडे प्रसूतीच्या काळात दिलेली रजा तो रंग मला महत्वाचा वाटतो. बाबासाहेबांना भीमाई का म्हणतात याचं कोडं आपल्याला सोडावं लागणार आहे. हे कोडे जेव्हा सुटेल तेव्हाच आपल्याला भीमाईचा अर्थ समजेल आणि तेव्हाच आपल्याला सविता आंबेडकर म्हणजेच माई आंबेडकर यांचंही जीवन सार्थक नवा रंग आपल्याला समजेल. खरं तर मी बरंच बोलतोय, तुम्ही बोर झाले असतात, तुम्ही हे झालं असतात. अगदी मी पुढच्या 2 मिनिटात संपवतो. 1952च्या आसपास बाबासाहेबांना बरीच व्याधी झालेली होती, हृदयविकाराचा धक्का पण येऊन गेलेला होता. ह्या इतक्या बारीक म्हणजे तुम्ही सांगितलं ताई मावशी आहे, ह्या मला अतिशय मौलिक वाटतात. त्याचं कारण असं आहे की तुम्ही इतकं बारकाईने जर विचार केला, इतकी बारकाईने जर रमाई तुम्ही समाजासमोर मांडली तर परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही. 8 वर्षामध्ये रमाईने बाबासाहेबांच्या आयुष्यात येऊन माई आंबेडकरांनी आयुष्यात येऊन काय काय माइलस्टोन पार केलेले हे आपल्याला बघता येईल.
हे इथं हा तर फोटो अतिशय बोलका आहे. 1956 नामांतर केलं ते तर अतिशय बोलकं चित्र आहे. बाकीच्या ज्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या परिषदा झाल्या, धम्म परिषदा, बौद्ध परिषदानंतर, ती प्रत्येक क्षणाला सावलीसारखी माऊली पाठीशी उभी होती. आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांचं जे उत्तर आयुष्याचं जीवन होतं ते अतिशय सार्थकीला गेलं होतं. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये काय जपलं असेल हे महात्मा गांधीचं चरित्र आपलं माहिती सगळ्यांना, माझी सत्याची प्रयोग, आणि त्यांनी त्याच्यात सगळं प्रकटपणे लिहिलंय. मी काय करत होतो, लहान वयात काय केलं, आता कसा बदलतो, सगळं माहिती आहे आपल्याला. पण बाबासाहेब आंबेडकर हे किती निर्व्यसनी होते आणि किती चारित्र्य संपन्न होते याची एका ओळीमध्ये माई आंबेडकरांनी नोंद केली. वडिलांप्रमाणे निर्व्यसनी होते. इतकं महत्वाच्या घटना अधोरेखित केलेल्या आहेत. आणि हे निर्व्यसनी असलेले बाबासाहेब कदाचित 12-13 वर्षी त्यांनी एकमेकी काढले. खरं तर त्यांनी रमाई आंबेडकर गेल्याच्या नंतर पुढच्या 2-4 वर्षात लग्न करण्याचा निर्णय घेतला असता, पण त्यांनी लग्न करण्याचा निर्णय आणखी वेगळ्या कारणाने घेतला असावा असं मला वाटतंय. ते कारण तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण मला वैयक्तिक वाटतंय आपला समाज एखादा पुरुष त्याची पत्नी गेल्याच्या नंतर त्याच्यावर किती शिवचिडे उडवतो हेही आपल्याला माहिती आहे. आणि उभ्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यावरती एकही असा डाग लावून घेतलेला नव्हता किंवा तो लागलेला नाही. आणि कदाचित असाही डाग आपल्यावर लावू शकते अशी पण भीती असू शकेल. म्हणून आपल्याला आपल्या जीवनाची साथ देणारी सहचारिणी असावी, म्हणून त्यांनी जाणीवपूर्वकही लग्नाचा विचार केला असावा आणि म्हणून माझ्या आंबेडकरांची लग्न केलं असावं. ती इतके दूरदृष्टी असलेले बाबासाहेब आपल्याला इथे बघायला मिळतात. आणि बाबासाहेबांच्या विचाराप्रमाणेच त्यांना साथ देणाऱ्या माई आंबेडकर तितके तो दूरदृष्टीच्या होत्या. हे तुम्ही बघा ना सर, 1945 1935 ते 1947 13 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकर जेवढे एकाकी पडले नसते त्याच्यापेक्षा एकाकी मला असं वाटतं सविता आंबेडकर पाडलेले आहे. म्हणजे 1956 ते 2003 एवढा मोठा काळ ते विजय सुरवाडी सर आणि बाबोर म्हणून आहेत सर, ते इतके तन्मयतेने त्याच्यात मांडण्यात लिहित आहे. ह्या एवढ्या वर्षाच्या काळामध्ये आपल्याला एक दिवस आपल्या जवळचा माणूस कोणी नाही भेटलं तर घर खायला होतं. एवढा काळ कसा व्यतीत करायचा, पण तो एकाकी काळ थोडा, पण त्याच्या पलीकडे जे ठोसून बोलणं असेल किंवा आणखी जिवंतपणे मरण काळ म्हणतो असं बोलणं असेल, हे ते न जागल्याला बरं असे विचार कधी मनात येऊन जातात. अशा विचारामध्ये तग धरून ह्या सविता आंबेडकर उभ्या राहिलेल्या दिसत आहेत. आणि पूर्ण इतिहासाचा वारसा त्यांनी आपल्या हवाई करून दिलेल्या होत्या. आणि म्हणून माईसाहेब आंबेडकर जर डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनात नसत्या तर डॉक्टर आंबेडकरांना खऱ्या अर्थानं संजीवनी मिळाली नसती. त्या डॉक्टर होत्या. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्याला मिळाला नसता, इतिहास वेगळ्या पाण्याने घ्यावा लागला असता. आणि कदाचित माई आंबेडकर ह्या व्यक्तिगत आयुष्यातील एकाकीपणा दूर करण्याचं औषध बाबासाहेबांना त्या निमित्तानं सापडलं होतं. आणि ते खरंच औषध गुणकारी होतं. म्हणून त्या गुणकारी औषधाला त्रिवार वंदन करतो. आणि अशा आपण कार्यक्रमाचं आयोजन केलं. खरं तर आनंदाची गोष्ट ही आहे की हा जो नवराष्ट्र ही पुण्यामध्ये एक कार्यक्रम होता, मी त्यालाही उभारण्याचा मला योग आला. परशुराम वाडेकर पुण्यामध्ये तो कार्यक्रम काही आयोजित करतात आणि त्यांनी असं 9 दिवस 9 महिना त्यांनीच बोलायचं येऊन समोर असा एक कार्यक्रम केला. अगदी त्याच कोल्हापुराचा त्याच होळीचा कार्यक्रम आपण तळेगाव सारख्या जवळ असलेल्या देवरूड सारख्या ठिकाणाहून करताय, ह्या मावळ तालुक्यात करतायत. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून बाबासाहेबांना अमरत्व देणारी, बाबासाहेबांच्या लढाईत आधारस्तंभ होणाऱ्या माई आंबेडकर जेव्हा मोठ्या होतात, जेव्हा त्या मोठ्या होती तेव्हा आपणही त्यांच्याबरोबर मोठी होऊ हा आशावाद व्यक्त करतो. आणि खरं तर त्यांच्यावरही भविष्यात अनेक गायक छानपैकी गाणे देतील आणि त्या गाण्याच्या माध्यमातून तळागाळापर्यंत सविता आंबेडकर ह्या पोहोचवतील. जशा रमाई आंबेडकर गाण्यातून पोहोचल्या, जशा रमाई आंबेडकर त्यांच्या आयुष्यातला लाईट हाऊस होत्या, तसा हाही लाईट हाऊस होत्या. भरकटलेल्या दासाला पुन्हा आपल्या जवळ घेऊन येणाऱ्या, दिशा दाखवणाऱ्या अशा या वीर मातांना वंदन करतो. आणि आपण मला इथे बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर इथे सगळ्यांची नावं घेता येणं वेळावर शक्य नाही, पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने
टेक्सरदादा गायकवाड सर असतील, मीनाताई गायकवाड असतील, भावना वंशी असतील, अंजलीताई खांडेकर असतील, रवींद्रताई सोनवणे असतील, त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि त्याचबरोबर बुद्धविहार कृती समिती, ह्या समितीचं जरा थोडं बारकाईने निरीक्षण करत होतो. सगळे गायकवाड दिसतील त्याच्यात, म्हणून सगळ्या गायकवाडांचं मी मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर हे मला सगळी नावं घेण्याचा प्रश्न तरी उरला नाही, त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचं कारण असं की धर्मभूमी सुरक्षा समिती असेल, धर्मभूमी एज्युकेशन सोसायटी असेल, ज्येष्ठ उपासक संघ असेल, धर्मभूमी महिला महासंघ असेल, या सगळ्यांनी एकत्र येऊन हा जो काही छान रथ पुढे नेण्याचं काम केलंय त्या रथाला असाच बळ मिळो, ती उंच भरारी घेऊ, एवढ्या आशावाद व्यक्त करतो. आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो, सर खास तुमच्यासाठीच म्हणतो, असं वृद्ध हरकत नाही. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. चालण्यासाठी वाट असते, वाटेसाठी चालणं नसतं. उंच जग घेणाऱ्याला आकाशाचं वजन असतं. आकाशाचं